जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना नगावबारी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। प्रणव किशोर शिंदे वय 20 वर्ष आणि विनय नेरकर वय 23 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत। या दोघांविरोधात पिंपरी चिंचवड येथे गुन्हे दाखल असून त्यांच्यावर 2 ठिकाणी सेक्सटॉर्शनच्या, लैंगिक शोषण व खंडणी गुन्ह्यांची नोंद आहे। पिंपरी चिंचवड येथे या प्रकरणामध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। तसेच देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीनेही या दोघांमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नगावबारी परिसरातून या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। या दोघांचा अन्य कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की 2 आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राउंड्स आहेत। त्या अनुषंगाने आपण रेकी केली असता आपण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेले आहेत। प्रणव किशोर शिंदे हा वय वर्ष 20 आहे आणि विनय नेरकर हा वय वर्ष 23 आहे। हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत। याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते। त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे। त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करत आहोत।